Press the subscribe button and hit the bell icon to never miss a video from Smitaura. नमस्कार. कोल्हापुरातील दसरा चौकातील जैन बोर्डिंगमध्ये 2 आणि 3 ऑक्टोबर रोजी रानभाज्या उत्सव साजरा करण्यात आला. तिथे बऱ्याच जणांनी रानभाज्यांच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल सुद्धा लावले होते. या ताईंनी तर रानभाज्यांची पूर्ण थाळी ठेवली होती. पात्रीची भाजी, हे आलू वड्या, हे भोपळ्याची भाजी. जेव्हा या प्रदर्शनाच्या हॉलमध्ये मी पोचले तेव्हा बरीचशी रोपं आणि बरीचशी झाडं अशी होती की जी आम्हाला माहिती आहेत. आम्ही रस्त्याच्या कडेला पाहिलेत किंवा आपल्या बागेमध्ये पाहिलेत, पण आपल्याला माहितीच नाही की या रानभाज्या आहेत आणि या आपण खाऊ शकतो किंवा त्याचा इतका औषधी उपयोगसुद्धा आहे. या भाज्या बऱ्याचदा भाजी मंडईमध्ये विकायला तर येतात, पण त्या कशा बनवायच्या आपल्याला माहिती नसतं. तर या प्रदर्शनामध्ये डॉक्टर बाचुलकर सरांचं रानभाज्यांचं पुस्तक सुद्धा उपलब्ध होतं, ज्यामध्ये या भाज्या कशा बनवायच्या यासुद्धा दिल्या होत्या. त्याशिवाय या भाज्यांचे औषधी उपयोग, गुणधर्म हे सुद्धा दिलेले आहेत. या चिचुरडीपासून बनवलेला खरडा आम्ही खालच्या स्टॉलवर खाल्ला, खूप भारी लागला. समुद्रशोक, काटेसावर, गोजीब, त्याशिवाय हादगा या भाज्यासुद्धा इथे पाहायला मिळाल्या. या रानभाज्या आपल्या पुढच्या पिढीला माहीत असणं खरंच गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी बाजारात या मिळतात सुद्धा. या नीरफणसाचे काप मी खाल्लेले आहेत. माझ्या मैत्रिणीने एकदा मला नीरफणस आणून दिला होता, खूप भारी लागतं. तुम्ही कधी खाऊन बघितले असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चिवरकोंब मी कधी खाल्लेले नाही आहेत, पण ऐकलेलं आहे. टेंभुर्णीसुद्धा मी ऐकलेलं आहे, मी कधी खाऊन बघितलेलं नाही आहे. ह्याची टेस्ट कशी लागते मला माहीत नाही आहे, पण यामुळं आम्हाला खूप गोष्टी बघायला मिळाल्या. हे रानमुग मी खाल्लेले आहेत. जेव्हा मी माझ्या मामाच्या शेतात वगैरे जायचे ना, तर तिथं ते मी खायचे. त्यानंतर या मोठ्याच्या मोठ्या गारंबीच्या शेंगा, निवडुंग, काटे निवडुंग आणि काटे नसलेलं निवडुंग, बिनकाठी निवडुंग दोन्हीसुद्धा तिथे होते. मी ऐकलं होतं की निवडुंगाचा आतील भाग खातात, पण इथे हा औषधी म्हणून ठेवला होता. त्यानंतर इथं मला आणखी एक गोष्ट म्हणजे हा बांबू राईस बघायला मिळाला. हा सुद्धा मी पहिल्यांदाच पाहिला. करमळ हे नाव ऐकलं होतं, फळं पहिल्यांदाच पाहिले. बहावासुद्धा आपण बऱ्याचदा बघतो, पण तो औषधी आहे आणि त्याचे इतके उपयोग आहेत, औषधी उपयोग, हे माहितीच नव्हतं. बेलफळं बघायला मिळाली, हादग्याची फुलं बघायला मिळाली. त्यानंतर आपण महालक्ष्मीला, अंबाबाईला जे फळ चढवतो, महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये त्या मूर्तीच्या हातामध्ये हे फळ म्हाळुंग हे आपल्याला दिसतं. त्यापासून सुद्धा मुरांबा बनवतात. त्यानंतर ही वनस्पती आंबुटी, ही बऱ्याचदा आपण गार्डनमध्ये बघतो आणि ती खातो सुद्धा. मी लहानपणी ही खायची, तर आंबट गोड लागते, तर त्यापासून सुद्धा भाजी बनवतात. आघाडा आपण गणपती बाप्पाला चढवतो, तर याची भजीसुद्धा आम्हाला तिथे खायला मिळाली खालच्या स्टॉलवर. या छन्नीचं लोणचं खूप छान होतं, मी नेहमी करते. या दिवसातच या मिळतात, खूप भारी लागतं. तुम्ही पण बनवत असाल तर सांगा. कमळ काकडी मी ऐकलेलं आहे, पण कधी भाजी केलेली नाही. रान कारली किंवा करटोली आपण भाज्या करत असतो. गोमेटी मी पहिल्यांदाच पाहिली. चुका आपल्याला माहिती आहे या दिवसात मिळतो, मुळा आपल्या सर्वांनाच माहिती आहे. प्रदर्शन बघून झाल्यानंतर घरी निघाले होते, तोपर्यंत गार्डन्स क्लबच्या मैत्रिणी भेटल्या. मग आम्ही सगळ्या मिळून खाली ज्या शेवग्याचे आघाड्याच्या पानांची, पात्र्याच्या पानांची आणि शेवग्याच्या पानांची भजी खाल्ली, भारी लागली. तोपर्यंत वर्षा आल्या, सगळी थाळी घेतली आणि त्यांना मोरची भाजी आहे आणि टाकळीची आहे, टाकळाची आहे ही, मला वाटतं भोपळीच्या पानांची आहे. ही भोपळीच्या पानांची आहे. नाही, ही भोपळीच्या पानांची आणि ही टाकळ्याची सांगितली. ही टाकळीची असणार, कारण मी घरी करते ना, ही अशी हिरवटच. आणि 100% परत घ्या, चुकलंय. होय होय, मी सांगते. याबद्दल तुम्हाला हे गिफ्ट सैलांकडून. ती थाळी संपली तोपर्यंत वर्षा आणखी एक थाळी घेऊन आल्या. त्यामध्ये आणखी 2 प्रकारच्या भजी, एक डोसा, अमृत फळ
इतक्या गोष्टी खाल्ल्या आणि मग नंतर मस्तपैकी वर पेरू खाल्ला. आणि हा पेरू व्यवस्थित कट झाला नाही व्हिडिओसाठी, म्हणून पलीकडे एक दादा उभारले होते, त्यांचा पेरू हातावर घेऊन हा व्हिडिओ घेतला. तिथे स्टॉलवर ज्या महिला होत्या ना, त्या खूप हौशेनं ह्या सगळ्या भाज्या भजी वगैरे करत होत्या. आणि कोण येईल त्यांना हौशेनं ही कुठली भजी आहे, कुठली भाजी आहे, कशी बनवली, सगळ्या गोष्टी सांगत होत्या. तिथे रानभाज्या विकायला शेतकरीसुद्धा आले होते. मी थोडी भाजीसुद्धा घेतली, सोयाबीन पण घेतलं. तर व्हिडिओ कसा वाटला मला सांगायला विसरू नका. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.